हाय फ्रेंड्स, खूप दिवसांनी ब्लाऊज शिलाई करते. कट करून ठेवले होते, पण ते बाहेरला डिझाईन बनवायची राहिली होती, तर मी फायनली ती डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते कशी डिझाईन केली, कशी नाही ते. ह्याच्यामध्ये हो का, अशी डिझाईन तयार केलेली आहे. बाहीला 3/4 बाही आहे, बघू शकता तुम्ही. बो तयार केलेला आहे. अशी मस्त डिझाईन झालेली आहे, बघू शकता. एकदम गोल्डन कापड होतं माझ्याकडे, तर ते मी लावलेलं आहे. मी डिझाईनसाठीच आणलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक मणी पण लावायचा आहे. फॅन्सी मुलगा आला काय, मला वाटलं शाळेतून. हो का, एकदम सुंदर डिझाईन झालेली आहे, बघू शकता. आणि इथं एक मणी लावायचा आहे, नाहीतर ह्याच कापडाचं डिझाईन करून लावणार आहे. मग सुंदर दिसणार आहे, एकदम मस्त दिसणार आहे, बघू शकता. ह्या डिझाईनलाच टाइम लागत होता, तर बघितलं मी प्रॉब्लेम कुठं काय झालाय, कुठं काय नाही. हो का, पाठीमागनं असं दिसते, बटरफ्लाय दिसते, बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर. तर मी काय केलं, माझ्याकडे कापड होतं भरपूर, तर ते मी तुम्हाला दाखवते. हे कमी पडत होतं, हे इकडं लावण्यासाठी हे कमी पडत होतं, आणि हे जास्त असं फुगल्यासारखं झालं. त्याच्यामुळे मी हे काय केलं, हे असं सोडून दिलं. नंतर कसल्या तरी उपयोगीला येईल. हे दुसरं कापड घेतलं, लेंथ मी वाढवली, आणि नंतर चुन्या केल्या, आणि मग त्याला जॉईंट करून घेतलेला आहे. तर हो का, आधीच अस्तरला हे काय लागले लाल काय माहिती, वॉश केल्यावर निघल. हे प्रिन्स कट ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही. आता बाही तर झालेल्या आहेत तयार, आणि गळा पण जरा डिफरंट काढणार आहे. अस्तरला मी जोडून ठेवला होता, 1-2 महिने झालं, म्हणलं आता शिवून काढावं. तर भरपूर ब्लाऊज आहेत, आणि माझ्या आईला पण मी शिवणार आहे ब्लाऊज. का तर मी जसं ब्लाऊज शिवते ना, तसं तिला एक पण शिवला नाही. का तर खूप दिवस झाले मी क्लास केलेला, भरपूर जणांचे ब्लाऊज शिवले. 15-20 हजाराचे मी ब्लाऊज शिवले, जसे मी क्लासला जाते तसे. त्यावेळेस पण मी अर्ध्या पैशामध्ये शिवून द्यायची. आणि आता काय झालं, माझं पाय सुचतात, त्याच्यामुळे मी काही शिलाई करायला बसत नाही. पण तरी पण म्हटलं की जरा शिलाई केलं तर मन रमून जाईल, 4 पैसे पण येतील, त्याच्यामुळं शिलाई करते. तर आईचा ब्लाऊज मी मापाला आणलाय. खूप दिवस झाले, 1 वर्षभर झाला आणला असेल, पण शिवलाच नाही. भाऊ पण त्याच्यामध्ये एक्सपायर झाला ना, मग तिने नवीन पाळलं होतं. तर आता मी शिलाई करणार आहे. कापड आणून 1 मीटर लागल तिला. कापड तिला कॉटनचंच आणायचंय, विदाऊट अस्तर, का तर तिला रेग्युलर घालण्यासाठी ब्लाऊज पाहिजे. मग ती दुसरीकडून शिवून घेते एकदम तिला. आणि आता कसं ते माप ना जरा फिट झालं असेल, म्हणून 1-2 इंच मी जरा जास्त हे घेणार आहे मापामध्ये, लूज ठेवण्यासाठी. का तर ते जास्त फिटिंग ब्लाऊज घालत नाहीये, का तर तिचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे. तर तिच्यासाठी मी मस्तपैकी ब्लाऊज शिवून नेणार आहे. अस्तरचं पण नेणार नाही, का तर अस्तरचं तिला आवडत नाहीत रेग्युलरसाठी. आणि सुंदर शिवणार आहे मी ब्लाऊज, तिला खूप आवडले पाहिजे. तर आम्ही तिघी बहिणी ब्लाऊज शिवतो. तर माझ्या अगोदरच्या बहिणीने बहुतेक तिथं शिवले होते तिला, मीच नाही शिवून दिला, त्याच्यामुळे मी शिवून देणार आहे. मग 1 मीटर कापड लागल, का तर तब्येत जरा तिची आहे ना, आणि जरा सुजल्यासारखी असते ती, जी एका जागेला आहे ना बसून, तिला चालता येत नाही, त्याच्यामुळं म्हटलं ते झालं की तिच्यासाठी शिवून द्यावं. कस्टमरचं पण आहे, ते बी शिवायचे. कस्टमर लवकर पैसे देत नाहीत ना, म्हणून शिव वाटत नाही मला. म्हणलं एक सुरुवात करावं. आता हे काय केलं, तर अस्तरला कापड जोडून ठेवलेलं होतं ब्लाऊज पीसचं. फक्त ते शिलाई मारायचं होतं, फक्त बॅक पार्ट काय जोडून ठेवला नाही, आणि गळा पण काही काढला नाही. जर आपल्याला डिफरंट गळा काढायचा आहे, त्याच्यामुळे ते पेंडिंगला मी ठेवले.
म्हणाल तशी डिझाईन येते मला, पण ती आधी दाखवली पाहिजे फोनमध्ये कशी आहे कशी नाही ती. टाइम लागतो पण येते मला परफेक्ट आवडते. 2 दिवस ब्लाऊजला लागणार, पण परफेक्ट डिझाईन इकडं तिकडं नाही. त्या 2 महिन्यापूर्वी मी ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता, तर तेव्हा अजून शिलाई नव्हता केला, पाय सुजत होतं. आणि ती मग अशी घेतला शिलाई कराय, तर ते त्याचे ते मधलं आहेत ना बटरफ्लाय बो आहेत ते कमी पडत होतं, लेंथ त्याची कमी पडत होती जॉईन करायला. मग ते मी तसंच राहू दिलं. माझ्याकडे भरपूर गोल्डन कलरचं कापड आहे. मी क्लासला जात होते तेव्हा मॅडमने मला आणायला सांगितलं होतं, तर तेच कापड मी यूज करते. आणि भरपूर आणलं होतं मी, 1 मीटर आणलं होतं. त्याचे भरपूर डिझाईन केले का, तर गोल्डन कशाला पण ब्लॅक आणि गोल्डन मॅच होतं. तर हो का, हे पण जॉईन करून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. म्हटलं बघ चला, शिलाई करायचं विसरत नाही माणूस, शिवायला येतात ब्लाऊज. पण खूप दिवस माप जर ब्लाऊजची मापे जर नाही टाकली ना, तर ते माणूस विसरून जातं. म्हणून अधूनमधून शिवलं पाहिजे. त्याच्यामुळं हे मी शिलाई करायला लागली. आणि आहेत मी गाऊन ड्रेस हे पण स्वतः मापे टाकून टीच करायचं, म्हणजे ध्यानामध्ये बसते डोक्यामध्ये. स्वतः नाही माप टाकली ना, तर काही डोक्यात बसत नाही. काय टीच करायचं, आता एकदा शिलाई केली की कळतं कुठला पार्ट कुठं जोडायचा. ओके, तर आता पुढचा पार्ट. हे आधी मी पुढचं सगळं जॉईन करून घेते, पुढचा पार्ट तयार करून घेते. बाह्या झालेल्या आहेत. उद्या ब्लाऊज होईल माझा, का तर मी कंटिन्यू संध्याकाळपर्यंत बसणार नाही शिलाई करण्यासाठी, माझे पाय सुचतात त्याच्यामुळं. तर मी आता 1 तासभर शिलाई करणार आहे. नंतर मग घरातली काम आहेत भरपूर. आणि कंटिन्यू म्हणजे कशी, माझ्या शिलाई मशीनला मोटर आहे तरी सुद्धा पाय सुचतात, का तर एक पाय भारावतो. आणि मी शिलाई नाही करायला बसते तरी पण पाय माझं सुचतात. तर काय प्रॉब्लेम आहे ते मला माहित नाही, अंगात ब्लड कमी आहे का काय ते. आता हे पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. ह्याला आता पुढचा पार्ट जोडायचा आहे. हे पण कटिंग करून झालेलं आहे. कटिंग करून ठेवलं का नाही, मग शिलाई करायला काय वाटत नाही. कटिंग जर करून नाही ठेवलं, शिलाईचा खूप कंटाळा येतो, हे खरं आहे. मी कटिंग करून ठेवलं होतं, अस्तर जोडून ठेवलं होतं, म्हणजे मापे टाकून ठेवलं. कटिंग असतं ते नाही का, एक्स्ट्रा कापड असतं ते मी आता कटिंग केलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लाऊज तयार झाल्यावर मी दाखवणार आहे. कधी कधी कस्टमर कसं काही काही ब्लाऊज घेऊन जातं, त्याच्यामुळं काही ते दाखवायला जमत नाही. आता काही तसं नाहीये, घाई नाहीये, म्हणून हा ब्लाऊज मी दाखवीन. ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर असा अवतार होतो. आज उपवास पण आहे स्वामींचा. बाय फ्रेंड.